नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अर्थात मजेतच असाल. तर मी आहे दिव्या आणि स्वागत आहे तुमचं दिव्या आर्या टॉक्समध्ये. तर आज जी पुस्तक मी घेऊन आलेली आहे तुमच्या समोर, तिचं नाव आहे कोसला आणि कोसलाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे हे प्रसिद्ध मराठी लेखक, कवी आणि समीक्षक आहेत. कोसला ही त्यांची पहिलीच कादंबरी. साहित्य अकादमी अवॉर्ड आणि ज्ञानपीठ सन्मानित नेमाडे यांना 2013 मध्ये पद्मश्रीने भूषवण्यात आलं आहे. तर कोसला ही पांडुरंग सांगवीकर नावाच्या 25 वर्षाच्या तरुणाची कथा आहे. खरं तर कथा, गाथा, गोष्ट असा कोणताही शब्द समर्पक वाटत नाही आहे मला या कादंबरीसाठी. कारण कादंबरीची एकंदरीत मांडणी खूप वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. म्हणजे पारंपरिक पठडीतल्या कादंबऱ्यात मुख्य पात्राचं मनोगत किंवा त्याची गोष्ट ही निव्वळ त्याच्या नजरेतनं समोर येते आणि बहुधा ही गोष्ट किंवा ही कादंबरी एखाद्या यशस्वी व्यक्तिरेखेविषयी असते. पण इथे सगळं विपरीत घडतं. म्हणजे इथला जो नायक आहे तो सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे अयशस्वी झालेला आहे. इथे सामाजिकदृष्ट्या हा शब्द महत्त्वाचा आहे कारण लहानपणापासूनच आपल्याला बाउंड्रीज ठरवून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्या बाउंड्रीजपर्यंत पोचणं, त्या लाईन्सपर्यंत पोचणं म्हणजे सक्सेस, यश नाही तर अपयश हे आपल्या मनात ठासून दिलेलं आहे. यशस्वी करिअर असणं, इतरांपेक्षा भौतिकदृष्ट्या पुढे असणं, धनाने समृद्ध असणं, घर, गाडी, कुटुंब जवळ असणं म्हणजेच सक्सेस नाही तर अपयश, युजलेस. आणि अशा लोकांना समाजच काय तर घरचे लोक पण नाकारतात. आणि असाच आहे कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर. तर सांगवी नावाच्या खेडेगावात राहणाऱ्या पांडुरंगच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली आहे. एकुलता असलेल्या पांडुरंगच्या मागे 4 बहिणींची रांग आहे. पांडुरंगचं आणि त्याच्या वडिलांचं फारसं जमत नाही. याचं कारण असं की वडिलांचं घरात वर्चस्व आहे. एकदा तो बासुरी वाजवत असताना वडिलांनी त्याला मारलं होतं. या आणि अशा अनेक कारणावरून पांडुरंग त्याच्या वडिलांचा द्वेष करतो, पण सोबतच तो आपल्या आई आणि बहिणींवर प्रेम करतो. नंतर पुढच्या शिक्षणासाठी जेव्हा तो पुण्याला जातो तिथे सुद्धा त्याच्या वडिलांची मक्तेदारी चालते. कारण मावशीचा नवरा जो विषय सुचवतो तेच विषय त्याचे वडील त्याला घ्यायला लावतात आणि त्याचं BA साठी ॲडमिशन होतं. नंतर त्याच्या हॉस्टेलची लाईफ, तिथल्या त्याच्या खटपटी, त्याचे मित्रमंडळी, तिथल्या गमती जमती आणि मित्रांसोबतच्या त्याच्या सहली हे सगळं वाचणं खूप मनोरंजक आहे. त्याचा एक मित्र सुरेश सोबत त्याचे गड किल्ले फिरायला जाण्याचे प्रसंग खूप रोमांचक झालेले आहेत. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सुरुवातीला हे पुस्तक मला विनोदी ढंगाचं वाटलं. कारण व्यक्तिरेखेची ओळख खूप खुसखुशीत पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि वातावरण निर्मिती सुद्धा हलकी फुलकी वाटते. पण मधूनच कुठेतरी विषण्णता डोकावते. म्हणजे इतकी की माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं. तो प्रसंग तुम्ही वाचलेलाच बरा. तर हॉस्टेलमध्ये असताना त्याला घरचे पत्र येत असतात आणि तो सुद्धा सुट्ट्यांमध्ये गावी जात असतो. त्यामुळे त्याच्या घरातलं सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये कळत असतं. पुढे नापास होऊन पांडुरंगला जेव्हा कायमचं घरी बसावं लागतं तेव्हा त्याची मानसिकता आणि त्याची जीवनशैली वेगळीच असते. म्हणजे हॉस्टेलातला, कॉलेज जीवनातला उत्साही आणि धडपड्या पांडुरंग नंतर खूपच उदास आणि केविलवाणा वाटायला लागतो. गावी आल्यानंतर त्याची मानसिक अवस्था, त्याच्या जीवनाविषयी दृष्टिकोन बदलतो. गावच्या बाकीच्या बेरोजगार आणि नाकारलेल्या लोकांमध्ये तो मिसळतो आणि त्यांचं सुद्धा खूप विनोदी ढंगाने वर्णन करण्यात आलेलं आहे. मग मध्येच कादंबरी पांडुरंगाच्या रोजनिशीत बदलते. त्याच्या रोजनिशीत डोकावणं आवडतं पण खूप त्रोटक लिहितो. त्यात त्याची निराशा, थकलेला आणि हरलेला पांडुरंग दिसतो. एकूण 6 भागात ही पुस्तक विभागलेली आहे. प्रत्येक भाग एक वेगळा अनुभव देऊन जातो आणि तो अनुभव निव्वळ अद्भुत. एका शेतकऱ्याची लोककथा सुद्धा इथे वाचायला मिळेल तुम्हाला. मला फारशी समजली नाही, म्हणजे मला गाभार्थ कळला नाही, पण वाचताना रोचनीय वाटली. म्हणूनच मी जसं सुरुवातीला म्हटलेलं आहे की ही कादंबरी पारंपरिक पठडीतल्या कादंबरीसारखी नाही आहे. खूप सारे अप्स अँड डाऊन्स आहेत. नायकाची मानसिकता खूप वेगळे वेगळे वळण घेते. कॉलेजातल्या त्याच्या मित्रांचं, प्राध्यापकांचं, इतकंच काय तर मेसमध्ये स्वयंपाक करणाऱ्या आचार्याचं वर्णन जितकं कमाल वाटते तितकंच किंवा त्याहूनही जास्त रोचक वर्णन त्याच्या गावातल्या नाकारलेल्या मित्रांचं वाटतं. कारण त्या ओळखीत त्यांच्या हरलेल्या मानसिकतेची, निराशेची आणि उदासीनतेची एक दाट लकीर उमटते. शहरात शिकण्यासाठी गेलेला पांडुरंग आणि नापास होऊन घरी बसलेला पांडुरंग या 2 वेगळ्या वेगळ्या व्यक्ती वाटू लागतात.
1960ची तरुणाई आणि आताची तरुण मंडळी यात बरीचशी साम्यता मला आढळून आली. त्यात सामाजिक जीवनात यशस्वी होण्याचा दबाव, पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि कायम पुढे राहण्याची धडपड आणि त्यामुळे आलेले नैराश्य हे समान वाटलं. पुढे जाणं म्हणजे काय, तर सगळेजण धावत कुठेतरी पुढे चाललेले आहेत आणि आपण निवांत बसून त्यांना बघतो आहोत. हे पांडुरंगचे विचार वाचताना मजा आली. हा जगावेगळा विचार अगदी सहज खूप सारे प्रश्न विचारून जातो आपल्याला. 50 वर्षापूर्वी लिहिण्यात आलेल्या या कादंबरीच्या नायकाचे विचार अजूनही ताजेतवाने वाटतात. त्याचं फ्रस्ट्रेशन, त्याची मानसिकता रिलेटेबल वाटते. म्हणजे इथून पुढे 50 वर्षानंतर सुद्धा पीपल कॅन रिलेट विथ दिस नॉवेल. म्हणजेच ही कादंबरी कालातीत आहे. तर अशी ही बहुरंगी आणि बहुढंगी कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे आणि खरंच वाचायला हवी. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप आभार. मी परत येईन तुमच्या भेटीला एखादं अनोखं पुस्तक घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.